देशभर याचे आंदोलन पडताना पाहायला मिळतात। आपण पाहू शकता शहापूर तालुक्यामध्ये नीट विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्यानंतर इथे मोठ्या संख्येने लोकसंख्या जमले, जनसमुदाय जमले, तरुणांचा याच्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। आपण बघू शकता शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमले। आपण येथील आंदोलकांची चर्चा करूया, कशा संदर्भात आंदोलन आहे आणि काय तुमची भूमिका असेल, काय सांगाल? मागील 20 दिवसापासून नेट पेपर फुटीच्या विरोधात सोनम वांगचुक यांचं दिल्ली येथे आंदोलन चालू आहे, उपोषण चालू होतं। या आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाकडून किंवा सरकारच्या दबावाने त्यांच्यावर त्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे मारहाण झाली। त्यांच्या निषेधार्थ आज शहापूर तालुक्यातून सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आज निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले। खरं तर आमच्या प्रमुख मागण्या याच आहेत की जे नीट पेपर फुटीला जबाबदार असतील त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण झाली, त्यांना मारहाण करणाऱ्यांवर ज्या दोषी आहेत त्या दोषींवर कडक कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या आहेत। कारण की विद्यार्थी एक वर्ष अभ्यास करत असतात, त्यांचं 1 वर्ष वाया जात असतं। कुटुंबीय त्यांचे आई बाबा त्यांना कर्ज काढून त्यांना शिक्षणासाठी पैसे पुरवत असतात आणि ज्यावेळेस पेपर फुटी होते त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचा 1 वर्ष वाया जाते। खरं तर ही खूप खेदाची गोष्ट आहे। अशाच पद्धतीने संपूर्ण देशभरात विविध पद्धतीने पेपर फुटी होत असतात। कारण की या मागण्या आमच्या त्याच आहेत की ज्या मागण्या सर्वसामान्य जनतेसाठी आहेत। या ठिकाणी सर्व पक्षीय नेते, या ठिकाणी सर्व प्रकारचे विद्यार्थी, सर्व राजकीय संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। हे आंदोलन कोणत्या पक्षाचं नसून तर संपूर्ण शहापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये शहापूर तालुक्यातील युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात भर पावसामध्ये उपस्थित राहून या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे आणि दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। शहापूर तालुक्यातील या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आपण पाहू शकता। कशा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।